वर जोडलेले रहा। एक पुढची बातमी येते त्यावरही आपल्याशी चर्चा करायची आहे। या घडीची एक अत्यंत आणखी महत्त्वाची बातमी आहे की शिवाजी पार्क इथं आंदोलन करणाऱ्या व्यक्तींची धरपकड करण्यात आलेली आहे। मुंबई पोलिसांनी शिवाजी पार्कामध्ये आंदोलन करणाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण मुंबईमध्ये सध्या जमावबंदीचे आदेश आहेत। जमावबंदीचे आदेश असतानाही आंदोलन करणं हे नियमबाह्य आहे। अशा वेळेला शिवाजी पार्कात आंदोलन करण्याचा केलेला प्रयत्न हा पोलिसांकडून थांबवण्यात येतो। आपल्यासोबत महेंद्र जोईल जोडले गेलेले आहेत, आमचे सहकारी आहेत, प्रतिनिधी आहेत आमचे। महेंद्र, शिवाजी पार्कात कोण आंदोलन करत होतं? प्रसाद सर, मी तुम्हाला पहिली दृश्य दाखवतो। या ठिकाणी आपण पाहू शकतात, हे आंदोलक विद्यार्थी होते। हे या ठिकाणी शांततेत आंदोलन करत होते, मात्र पोलिसांनी त्यांना जे आहे ते ताब्यात घेण्यात आलंय। पोलीस आता त्यांच्यावर कारवाई करतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण कालही जे आहे ते पोलिसांकडून या विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं आणि कालही त्यांच्यावरती कारवाई केली होती, कारण मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू आहेत। 6 ऑगस्टपर्यंत ही जमावबंदी असणार आहेत आणि हे विद्यार्थी शांततापूर्ण आंदोलन करत होते, त्यांचं म्हणणं आहे। मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्यात आलंय आणि कालही जे आहेत ते अशाच पद्धतीने हे तरुण युवक विद्यार्थी आहेत ते गटागटाने येऊन आंदोलन करत होते आणि आजही जे आहेत ते शिवाजी पार्क परिसरात नानानेरी पार्क या ठिकाणी हे तरुण जे विद्यार्थी आहेत ते जे आहेत ते शांततापूर्ण आंदोलन करताना पाहायला मिळाले, मात्र पोलिसांनी त्यांना जे आहे ते ताब्यात घेण्यात आलेले आहे। प्रसाद सर। जी महेंद्र, आत्ताच्या घडीला तुमच्या मागून पोलिसांची व्हॅन सगळ्या आंदोलकांना घेऊन जाताना दिसतेय। हे विद्यार्थी कुठल्या एका पक्षाचे होते, कुठल्या संघटनेचे होते, कुठल्या चळवळीशी संबंधित होते, काय झालं होतं? सर, हे तरुण विद्यार्थी कोणत्या पक्षाशी संबंधित नाही आहेत, कारण त्यांच्याकडे कुठल्या पक्षाचा झेंडा किंवा तशी काही स्लोगन जी घोषणाबाजी आहे तशी काही घोषणाबाजी करत नाही आहेत। मात्र जे परीक्षेत झालेला जो घोटाळा आहे आणि जंतर मंतर जे इथे चाललेलं आंदोलन आहे त्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी हे विद्यार्थी इथे आले होते, मात्र त्यांच्याकडून कुठल्याही घोषणा देण्यात आल्या नव्हत्या। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्यात आलेल्या आणि दुपारीही काही वेळापूर्वी या ठिकाणी राज ठाकरे यांच्या निवासस्थानीही काही विद्यार्थी जमा झाले होते, त्यांनाही जे ते पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। मात्र आता असे गट करून हे विद्यार्थी येत आहेत आणि आपलं समर्थन आहे ते आंदोलनाला देताना पाहायला मिळतात। धन्यवाद महेंद्र या सगळ्या तपशिलाच्यासाठी। शिवाजी पार्कामध्ये आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्या आंदोलकांची पोलिसांनी धरपकड केलेली आहे, कारण पोलिसांनी या आंदोलकांना अटकाव केलेला आहे। मुंबईमध्ये 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे आदेश असल्यानं कोणालाही आंदोलन करता येणार नाही, तसंच 5 पेक्षा अधिक लोक एका ठिकाणी जमाव बनवून जमू शकत नाहीत।